पुढे जाऊया। आमदार अपात्रतेचा अंतिम निर्णय झालेला नसताना सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत। कोर्टात जाण्याची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे। निवडणुकांवर स्थगिती देण्याची मागणी वारंवार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय। उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे पुढील महिन्यात 11 जागांकरता होणाऱ्या मतदानाआधीच नव्या वादाला तोंड फुटलंय। विधानसभा निवडणुकीच्या आधी विधान परिषदेत आपापल्या आमदारांची मतं फुटू नयेत हे मोठं आव्हान सर्वच राजकीय पक्षांसमोर असणार आहे। विशेषतः शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे। त्यातच आमदार अपात्रतेचा अंतिम निर्णय झाला नसतानाही निवडणूक लावलीच कशी असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय। विधान परिषदेच्या 1/3 म्हणजे 27 जागा शिल्लक असताना आता विधानसभेतून यातील 11 जागा निवडून द्यायच्या आहेत। अरे एक लढाई आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये जिंकलेलो आहोत, पण सर्वोच्च न्यायालयाकडे आता आमची एक प्रार्थना आहे, अपेक्षा आहे की तुम्ही ही लोकशाही इकडे खतम करायला निघालेले आहेत। जनतेने जाग दाखवलेली आहे, तुम्ही तुमची जाग दाखवणार आहात की नाही? का प्रत्येक वेळेला तारीख पे तारीख काय सनी देओल बसलाय? किती काळ बघायचंय? खरं तर ह्या आता कोर्टाच्या तारखावर तारखा गेल्या 2 वर्ष पडत आहेत आणि त्यामुळे आता त्या कोर्टाच्या तारखाबद्दल पक्षाच्या भूमिका म्हणून पक्ष आपली भूमिका मांडत आहे, पक्ष लढत आहे कोर्टामध्ये। परंतु आता जर हा निर्णय लवकर आला, खरं तर या आमदारांची मुदत सुद्धा आता संपत आलेली आहे, त्यामुळे हा निकाल लवकर लागला नाही तर मात्र लोकांचा विश्वास कशावर राहील आणि त्यामुळे त्यात आता पक्षाची वरिष्ठ नेते त्यावर लक्ष टाकत आहेत। उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेची शिवसेनेनं खिल्ली उडवली आहे। आता तरी सुधरा असा सल्ला शिवसेनेकडून देण्यात आलाय। यांना बेसिक सल्ला कोण देते हेच मला कळत नाही। आमदाराला त्यांच्या सुविधा मिळत नाहीत का? मिळत आहेत। त्यांना त्यांचं मानधन मिळतं का? मिळतंय। त्यांना त्यांचे अधिकार आहेत की नाही? आहेत। अरे तुम्ही कोर्टात जा ना, ज्या दिवशी कोर्ट निर्णय देईल की हे अपात्र आहेत त्या दिवसापासून त्यांच्या सुविधा बंद होतील। पण आज त्यांचा अधिकार हिसकवण्याचा आम्हाला अधिकार काय? 2 वर्षांपूर्वी याच महिन्यात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानात झालेल्या फाटाफुटीनंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं। आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाल्यानं महायुतीच्या आमदारांमध्ये चांगलीच चलबिचल सुरू झाली आहे। शिवसेना आणि विशेषतः अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला। त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अनेक बंडखोर आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार करण्यात येतोय। मात्र त्या दाव्यातली हवाच महायुतीनं काढली आहे। सर्वात महत्त्वाचा विषय आहे की आम्हाला ते घोडे बाजार होऊ द्यायचा नाही। मग घोडे बाजार केला, मग आमचे माणसं पळवले, हे केले ते केले, हे ऑब्जेक्शनच नको। म्हणून आमचं बिनविरोध व्हावं याच्याकडे जास्त आमचं कल आहे। बिनविरोध झालं घोडे बाजार होणार नाही। ज्यांचे जे कोटे आहेत त्याप्रमाणे त्याच्या जागा त्यांच्या हिश्श्याला येतील आणि खऱ्या अर्थाने हीच लोकशाही असते। उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका आणि आमदारांमधील चलबिचल हेच विधान परिषद निवडणुकीत महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत। असं असलं तरी सर्वाधिक 5 जागा निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न असेल तर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 2 जागांसाठी प्रयत्नशील राहील। काँग्रेसचाही एक उमेदवार निवडून येऊ शकतो। शिवसेना ठाकरे गट आणि एनसीपी शरदचंद्र पवार यांचा एकही आमदार निवडून येऊ शकत नाही। मात्र रसद मिळाल्यास त्यांना बळ मिळू शकतं। परिणामी बंडखोरी रोखण्याचं आव्हान शिवसेना आणि राष्ट्रवादी समोर असणार आहे। 2 वर्षांपूर्वी याच महिन्यात भाजपनं आपलं धक्कातंत्र आवरत विधान परिषदेच्या 5 जागा निवडून आणल्या होत्या। यावेळी मतांची झालेली फुटाफूट आणि त्यानंतर पडलेलं सरकार हा फक्त राज्यातच नाही तर देशात चर्चेचा विषय ठरला होता। अतिरिक्त 22 मतं आणत भाजपनं तत्कालीन महाविकास आघाडी सरकार पाडलं। आता त्याचाच बदला घेण्याची संधी ही महाविकास आघाडीला आली आहे। लोकसभा निवडणुकीनंतर बदललेलं समीकरण आणि त्याचबरोबर आपल्या कार्यकर्त्यांची वाढलेली संख्या यावरून आता महाविकास आघाडी देखील महायुतीला धक्कातंत्र अनुभवत मतांचं फुटाफुटीचं राजकारण करते का आणि या धक्कातंत्रानंतरच विधान परिषदेला आपल्या जागा निवडून आणते का हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे। गणेश राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।